नाही, बाप लेकराला उठू देतो, त्याचे सगळे कार्यक्रम होऊ देतो, आंघोळ काजळ गंध पावडर टकाटक झाला रे, मग मंदिरात जायच्या वेळेस बाप त्याच्या जोड जाते, मग त्याला कसे चल. हे भामट प्रेम आहे बापाचं. मग पंढरीचा बाप असाच आहे. मला हेच सांगणं होतं म्हणून मी एवढा विस्तारानं बोललो. त्या पंढरीच्या पांडुरंगाला, त्या बापाला शंभळ चालत नाही. आता तुम्ही मा वडिलाच्या वयाचे लोक आहे, हा माझं 37 वर्षाचं वय आहे, तुमचे लेकरं माझ्यापेक्षा मोठे असतील. फक्त मला सांगायचं का हा ऐका बापू, माफ कर ना. कोणी मग लगेच म्हणेन महाराज पेद्या सुदामा वैद्या वाकड्या शंभळे लंगडे मधुमंगलाच्या तोंडातलं ताक पेला देव एखादं मान्य. असं कसं शंभळ चालत नाही. आता इथून पुढे दुसरं सांगतो, शंभूड म्हणजे काय. आता 1.5 तास फक्त शंभळाचे प्रकार सांगतो. नाही ना मग यायचे विचारात पडले होते. देवाला असे शंभळे चालतात. एवढंच नाही तर वेश्येचाही उद्धार करता एवढा पावन आहे तो. पण ज्याच्या इथं शंभूड आहे तो नाही चालत. मन विक्षेप तत्वई सती साधन चतुष्टय संपन्नत्वई सती स्वस्वरूपात ज्ञानत्व अधिकारी. ज्याचा मन नावाचा शंभूड गेला पाप करण्याची इच्छा, ज्याचा विक्षेप नावाचा शंभूड गेला चित्ताची चंचलता, ज्याचा आवरण नावाचा शंभूड गेला अहंकार गेला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याचा मन रूपी शंभूड गेला, विक्षेप रूपी शंभूड गेला, अहंकार रूपी शंभूड गेला, जो भक्त पदाला प्राप्त झाला देव फक्त त्याला जवळ करते. पुरावा आहे भक्ता राखे दुर्जनाशी. पटलं देव बाप आहे, पटलं की नाही. आता संत माय कशी आहे महाराज, संत माय कशी आहे. किती शंभळ लेकरू आपल्या जवळ आलं आपण लगेच करू. तुम्ही केलं नाही तसं, कारण खोटं होतं. तुमचं राहिलंय काय मग अनुभवीच नाही, काय करता. आमचं फेल गेलं मग काम. नाही पण पुढच्यासाठी तर कामाचंच आहे. मौली महाराज आपण आपल्या जोड जर लेकरू आलं ना आपण घेत नाही, आपण लगेच करू. तेच लेकरू बहिणी हो तुमच्या जोड आलं तुम्ही काढून देसाल का आई. आंधळे पांगळे मुखे आनंदला जीवा परिसबाळ पडिये माते, जीवा परिसबाळ पडिये माते, जीवा परिसबाळ पडिये माते. मातेची आचिती, मातेची आचिती अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची
आमच्या अण्णांनी अशा स्वरात तुम्हाला समजून सांगितलं की मी किती समजून सांगून त्याचा उपयोग होणार नाही, कारण त्यांनी म्हटलंच एवढं गोड की प्रत्येकाच्या हृदयापर्यंत साधूचे शब्द पोहोचवले. आंधळ पांगळ कसंही लेकरू असलं तरी तिच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करते तिला आई म्हणतात. किती शंभर लेकरू असलं आणि 10,000चं पातळ अंगावर असलं तरी पदर काढून त्याचा शबूड पुसून पटापट मुकी घेऊन मांडीवर झोपवते तिले माय म्हणतात. संत माय आहे, संत माय आहे. मला हेच सांगायचं आहे, देव कोणालाही जवळ करत नाही आणि साधू कोणालाच नाही म्हणत नाही. खटनट यावे दौंडी पिठी पिटवी भावे चोखा मेळा. या संप्रदायात नाही जात नाही श्रीमंती, हा सगळ्यांचा सांभाळ. यारे लहान थोर याती भलत्या नारी नर कोणी या. इथं कोणी गरीब श्रीमंती पाहून बसत नाही. श्रीमंत के लिए खुला है मंदिर एक हमारा, मतभेद को भुला गए मंदिर एक हमारा. आओ कोई विपत्ति, आओ कोई भी धर्मी, देसी विदेशियों का मस्जिद एक हमारा, सबके लिए खुला है मंदिर एक हमारा, मंदिर एक हमारा. हे थोरवी आहे आपल्या पंथाची. इतर पंथामध्ये शिकवतात या देवाजवळ जाऊ नका, या देवाचा प्रसाद खाऊ नका. आपल्याला नाही बाबा, ते कोण्याही मंदिरात जा रे, दगडा कणा कणात भगवंत आहे. हे आमच्या संतांचे प्रेम प्रभु का बरस लगे गो, पीलो अमृत प्यासी, साम तीरथ गंगरते सागर किसे तरासी. तन में गरी मन में गरी, इस कान में उस तन में गरी, मन किया के रोए रोए कोई दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल आएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल आएगा, नारायण मिल आएगा. आमच्या कैलास बाबा मला फोन आला कीर्तनासाठी की असा आनंद येतो. त्यांना कीर्तनासाठी तारीख मागली की असा उत्साह येते, आपण गेलो पाहिजे. का आम्हाला गायन येत नाही. आमचं कीर्तन म्हणजे बिना साखरचा चहा, आणि ते एवढा गोड करून टाकतात की लहान लेकरापासून स्तब्ध झाले राव सगळे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मनानं टाळी वाजवली या लेकराई. आपला वारकरी पंथ हा श्रेष्ठ आहे, आपले संत श्रेष्ठ आहे, ग्रंथ श्रेष्ठ आहे. जातीचं काम नाही, नाही नाही. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे.
जातीवादी लोकांना वारकरी पंथाचं वाटोळं करणं लावलं. मी हे बोललो, एक दिवस आमच्यावर गुन्हा दाखल झाला. देवाची शपथ, पांडुरंगाची शपथ, मी जातीचं कधी आजपर्यंत म्हणजे देवा समोर उभा आहे, मी कोण्या नेत्याची स्तुती करेल नाही, कोण्या पक्षाविषयी बोलेल नाही. आता तुम्ही पाहिलं, मी नेत्याच्या घरी कीर्तन करून त्याचं सांगत नाही, इतका बदमाश गोवा आहे मी. मला बाबा शपथ नव, मला आजपर्यंत 5 आमदारांनी गाडी कबूल केली. कोणती पाहिजे? शेळके यांना, मावळा, महेश दादा, कोणती गाडी पाहिजे सांगा. खोटं नाही सांगत बुवा. कधीच गाडीचा कोणाजून गाडी नाही घेतली, हप्त्यावर काढली. कारण चिलीची भाजी चिलकोंडा आणि फुई भाऊ नवरा कानकोंडा. म्हणून सांगतो मी कोण्या पक्षाचा बदल नाही, कधी जातीवाचक बोललो नाही. आणि जो वारकरी पंथात जात आणि तो किडे पडून मेल्याशिवाय राहणार नाही. त्यांना इथं कामच नाही. अरे इथं मुस्लिमाला ताटात घेऊन जेवणारे लोक आम्ही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि कपाळाला टिळा आहे, तो आमच्या जातीचा आहे. ऊंचे नीचे कोगी मेरे भगवंता, कृष्ण भाव भक्ति देखो दिया, कृष्ण भाव आमच्या देवाला उंच नीच काय नाही, तुमच्या मनातला भाव पाहिजे. गिरधर लाल तो भाव का भुका, देव भावाचा भावाचा भावाचा, नाही कोणाच्या बापाचा. तुकडोजी बाबा म्हणायचे, देव कोणाच्या बापाचा नाही. इथं जातीचा ज नाही पाहिजे. माझी एक म्हणजे कोणी गावला सांगणार, जशी चप्पल मंदिरात चालते काय नाही ना, तसं राजकारण हे चप्पल समजायची, ते बाहेर फेकायचं, नंतर या धर्ममंडपात बसायचं. आमचे संत हे जगावर आईसारखं प्रेम करतात. खटनट यावे, शुद्ध होणी जावे, दौंडी पिटी पिटवी भावे, चोखा वेळा. प्रेम साधूच आहे, संत माया आहे, तुकोबारा आई आहे, तुकोबारा आहे गुरु आहे, तुकोबारा आहे साधू आहे, म्हणून उपदेश करतात. आता दुसरा प्रश्न आहे, उपदेश कुणाला करा? 2 घागरी पालथ्या मारल्या. इकडे पालथ्या म्हणतात की उबड्या? उबड्या, हा उबड्या पालथ्या, 2 घागरी. एका घागरवर 7ची मोटर लावली आणि एका घागरीवर 5ची लावली. तुझं नाव काय रे? जयदेव. कोणत्या मोटरीनं भरीन घागर, 7च्या की 5च्या? तू सांग रे मग. 5च्या. वा वा. तू 5च्या. तू रे? हे हुशार आहे जरा. हे तिघं काय म्हणते? हा म्हणते 7ची न भरीन उबडी घागर, हा म्हणते 5ची न भरीन. मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं का? पहिले घागर अशी आहे, एकावर 7ची मोटर लावली, एकावर 7ची न भरीन. पाया लागू दे मला, पाया. तो म्हणते 7ची न भरणार, म्हणते 5ची न भरीन. अरे येडे हो, ऐका माये, घागर अशी आहे, अशी. याच्यावर 7ची मोटर लावली तरी भरत, 5ची लावली तरी भरत, आणि तुमच्या तिघाईचे लावल्या तरी भरणार. राग येते ना. उबड्या घागरवर पाणी ओतून फायदा नाही. बरोबर बाबा. जुने कीर्तनकार लोक दृष्टांत सांगत. जुने लोक, झाडावर माकड बसलो, पावसानं भिजलो, मग त्या झाडावर एक चिमणी बसलेली, ती चिमणी माकडाने म्हणे, माकडा उन्हाळाभर फिरला. कोण म्हणे? कोणाला म्हणे? उन्हाळाभर फिरला, एक तारीख खाली नाही. माकड म्हणे, मी तुला भाड्यानं रूम मागतो काय? मरून कोण राहिलं? तुला काय करायला लागतं? असं म्हटल्यावर चिमणी माकडाला म्हणे, मर. मर म्हटल्यावर राग येते की नाही? आई येते ना माय राग. राग आला, आणि रागानं त्या माकडानं चिमणीचं घर मोडलं.
तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ द्वारके. चिमणीलाही घर नाही, माकडालाही घर नाही, दोन्ही बेघर झाली. आता तुम्ही गप्प बसा, मी आमच्या माऊलीने एक प्रश्न विचारतो. बहिणी हो, चिमणीचं घर का मोडलं? कारण तिनं उपदेश कुणाला केला? बोला. माकडाला उपदेश केला, म्हणून तिचं घर. तुम्हाला समजलं? काय समजलं? काहीच नाही समजलं. रातभर पाकडलं, काही नाही सापडलं. तुम्हाला माकडही नाही समजलं, चिमणी नाही. डबल सांगतो, ऐका लक्ष देऊन. यायच्या लवकर लक्षात येते, तुमच्या नाही आहे. चिमणीनं कोणा? चिमणीनं. आता समजलं ना? हा, इकडे पहा. माकडाला, चिमणीनं माकडाला उपदेश करू नाही. हा, जमलं बाबा आता? मग एखादा म्हणेल महाराज माकड पिते. बहिणी हो, सगळे बुवा लोक सांगतात आमचे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लू का पैसा खर्च के मुंह में मिट्टी आती है. मी नाही सांगत, मी अलग सांगतो बाबा, खोटं नाही. मी म्हणतो पेते ना, पिऊ द्या, पिऊ द्या. सकाळी पेते, संध्याकाळी पैसे नाही. लाडकी बहीण योजना बाहेर काढा, पाजा त्याने अर्धी तरी घ्या, अर्धी तरी घ्या. त्याच्या मागे लागा, दिवसातून 3 वेळ पाजा. तुम्हाला यानं काय होईल? यानं तुमचा फायदा होईल. काय बोलता महाराज? खरंच होते, मी खोटं नाही बोलणार. मी असणार उभा आहे. बहिणी हो, यानं माकड लवकर मरते. रागीत काय काही बहिणीने. बहिणी हो, मी वाईट नाही सांगलं, चांगलं बोललो. मूर्खाच्या नावाचं कुंकू लावून जगल्यापेक्षा विठोबाच्या नावाचा बुक्का परवडला. मी सांगत असतो, त्याच्या देखत पुसा त्याला म्हणा घे रे मेला. क्रोधिया विश्वासी अविश्वासी अशा माकडाला उपदेश करू नका. शेतकरी शेतात गेला आणि बटन दाबलं की मोटर चालू होईल.
पण पाणी नाही. शेतकरी आहे ना सगळे. बटन दाबल्याबरोबर धार आहे का बाहेर? नाही. मग एका बकेटी, कैलास बाबा एका बकेटीमध्ये पाणी घे आणि त्याच्यामध्ये शेण काढ. खरं आहे की नाही? आणि ते टाकत पायपात, मग ते फुटबॉल जोड जाय आणि मग बटन दाबले की ते मोटर करे घू घू घू. पहिले आमच्यात अशाच मोठी होते पण आता बुवाच्या मनात आलं की आमच्या महाराजांच्या ओठातून बाहेर निघते. हे वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे. हा लक्ष आहे का? माकडाला सांगू नये. हे झालं. मला तिसरा प्रश्न आहे, उपदेश म्हणजे काय? हित कथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत कधी अनहिताचं बोलतात काय? चुकूनही नाही. इथं काकडा हरिपाठ, काकडा कोण म्हणते? पंढरीनाथ बाबा, मुरलीधर बाबा, ज्ञानदेव बाबा, मुंजाजी बाबा, बालासाहेब बाबा, विठ्ठलराव बाबा, हे काकडा घेतात. आहेत ना इथं हजर? तुम्ही घेता का बाबा? कुठं आहेत बाबा? मंदिरात आहे. काकडं ते ना कधी असा अभंग म्हटला काय? सकाळी उठवणी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. मला सांगायचं एवढं आहे, संत कधी अनहिताचं बोलत नाही आणि जे अनहिताचं बोलतात ते संत नाही. साधू उठले की आपल्याला अज्ञानाच्या झोपेतून उठवतात. उठा जागे वारे आता स्मरण करा, उठा उठा जागा पाठी भयाले, पंढरी वाचून तुझा राम राम स्मरा, कर जोडून विनविते तुम्हारे. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासु. पाया पडलं, नाही ऐकलं, भाषा बदलली. करा रे बापानो साधन, नाही ऐकलं, अधिक पुढे बोलले. किती सांगू तरी नाही कती, पुढे शिंदडीचे काय माय गेली होती. सगळीच्या पाठ आहे पण आरामानं म्हणतात. जर अनेक विचार करा, आपल्याला हे शब्द म्हणण्याच्या वेळेस लाज वाटते
तर ज्यानं अखंड देवाचं भजन केलं त्यानं कसे म्हटले असते आणि बाबा किती सांगू तरी नाही कती बटकीचे पुढे शिंदडीचे रडतील. बटकीचे म्हणजे कोण, शिंदडीचे म्हणजे कोण, चुंबडीचे म्हणजे कोण, लटकी, मला सगळ्या शिव्या माहित आहे. आता सगळ्या शिव्याचा अर्थ शिव्याने माहित असून फक्त वय कमी पडते म्हणून गप्प बस. हा माय वय होऊ द्या चांगलं 50-55, मग शिव्या शिव्या भाव कथा करू शकते. हा बटकीचा कोण, शिंदडीचा कोण, चुंबडीचा कोण, एक दिवस सांगलो बाबा मी एक दिवस म्हटलं होतं बटकीचा म्हणजे कोण, एक जण म्हणे सांगा. मग त्यानं मला सांगा म्हटल्यावर मला हिंमत झाली. मी सांगलं म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू. आणि नेमकं जो सांगा म्हणे तोच तसा होता. मग पाकिटही नाही भेटलं, नारळही नाही भेटलं. मग गाडीत काय गोमूत्र टाकू. तेव्हापासून मी आता हे सांगत नाही. साधू संतांनी शिव्या दिल्या. का दिल्या शिव्या, लक्ष देऊन ऐका बहिणी हो. तुम्ही तुमच्या लेकराला शिव्या देता की नाही, खरं बोला खरं. ह्या जुन्या बाया हो म्हणल्या बाबा, जुन्या बाया हो म्हणल्या, म्हाताऱ्या म्हाताऱ्या. नवीन बाया शिव्या देत नाहीत, मारत नाही आणि यायले लेकरं भेटही नाही. यायले लयच राग आला तर फक्त एखादा पप्पांना सांगेल हो पप्पांना. यायले एवढंच जमते. ह्या जुन्या बाया चांगल्या होत्या बरं. 4-4, 5-5 लेकरं होते बाबा एका बक्का. माझीले 9 लेकरं, 9. आणि तरी मला म्हणे बाबू माय 3 लेकरं मेले म्हणे. 9, 12 लेकरं एका बाईले. या जुन्या बाया 5-5, 7-7 लेकरं. माझ्या बाबाच्या लग्नाच्या दिवशी मला आत्या झाली होती बाबा. नवरदेव सार झाला ना आत्या झाली. जुना काळ हो. आणि एवढे 10-10 लेकरं असून धाकात होती यायच्या हो. आजकालच्या बाया नवरा धाकात ठेवतात आणि पोरं मोकाट सोडतात. खरं आहे, लेकरं भेट नाही या बायाले. महाराजीन काही ते बायाले मला डबल बोलवू नका. तुम्हाला 1000 महाराज आणि मला 1000 गाव आहेत, पण खरं बोलतो जेवढे लेकरं बिघडून राहिले याले कारण मायच आहे. अति लाळ करतात बाबा. ह्या चुकलं काही तर तुमच्या कानावर येऊ देत नाही. आपण जर लेकराले मारायला गेलो की मारू देत नाही. मारू नका, तो काय मोठा झाला काय, मग काय डंगरा झाल्यावर माराव काय. पुरुष मंडळ मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही ऐकसाल तर सांगू. तुम्ही जर लेकराले मारायला लागले आणि त्याची आई म्हणतात आली मारू नका, एक वेळ त्याला सोडा. समजलं ते, समजलं ना. जुन्या बाया लेकराले मारत आणि जी आई मारेत तेच माय आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकराच्या मुलाच्यानं गुन्हा झाला. त्या आईनं स्वतःचा मुलगा भर चौकात आणला आणि हत्तीच्या पायाखाली देऊन मारला. याला आई म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज घडले, मासाहेब जिजाऊ होत्या म्हणून घडले. बहिणी हो, तुम्ही तुमच्या लेकराच्या जीवनातले कुंभार आहे. तुम्हाला वाटला तसा आकार देता येते. जाग्या व्हा, लेकरं बिघडू नका. संतती हे खरी संपत्ती आहे. लय 4 मजली मकान असेल आणि त्यातून जर बेवळा आला डोलत तर काय करसान. हा हे संतती आहे, ह्याच्यावर संस्कार टाका. गाव चांगला आहे तुमचं, मला लय आवडलं बाबा. म्हणजे लेकरं कीर्तनात बसणं हे सौभाग्य असते. ज्याच्या मायचं दूध शुद्ध आहे, बापाचं रक्त पवित्र आहे, त्याचंच लेकरू कीर्तनात बसते. हा आणि तुमच्या गावाची दुसरी श्रीमंती सांगतो. मला तुमच्या इष्टिटीशी काही घेणं देणं नाही. दुसरी श्रीमंती म्हणजे तुमच्या गावचं मंदिर लय सुंदर आहे. गावोगावी कोटी रुपयाचे मंदिर आहे, पण स्वच्छता नाही. तुमच्या मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटते. हनुमंतरायाच्या जवळ जा, नाहीतर गावोगावी असा शेंदूर लावतात हलकट. असं वाटते हनुमंताला लंपी नावाचा रोग झाला, जागोजागी गाठ. आणि अगरबत्ती टोचायला जागा नसली की मारुतीच्या बेंबीत. हो बरं, मी महादेवाच्या पिंडीजवळ
तिकडनं गेलो आणि दर्शनाला गेलो, म्हटलं पिंडीचं दर्शन घेऊ भगवान महादेवाचं. का या बायेनं महादेवाचं वाटोळं केलं. ते प्रदीप मिश्रा सांगून राहिले, उडदाची डाळ वा, मुगाची डाळ वा, तुरीची डाळ वा, हरभऱ्याची डाळ. हो, एक दिवस पार्वती माता मा स्वप्नात आली, मला म्हणे शिव्या कीर्तनात सांग रे, मा नवऱ्याचा वास येऊन राहिला. डायरेक्ट सांग. बहिणी हो, तुम्ही किती दूध वाहलं, किती पाणी वाहलं, आणि मंदिर जर स्वच्छ ठेवत नसाल तर तुम्हाला त्या पुण्याचं फळ काहीच लागणार नाही, हे ध्यानात ठेवा. तुमच्या घरात घाण असली तर तुम्हाला करमत नाही. मग दैवत आहे आपलं, हे देऊळ आहे, श्रद्धेचं ठिकाण आहे. कोणी धर्माच्या, जैनाच्या, ख्रिश्चनाच्या, मानभावाच्या, कोणाच्या याच्यात जा तुम्ही, तुम्हाला स्वच्छता दिसेल. आपल्या मंदिराचं वाटोळं केलं. काही काही मूर्ख लोक मंदिरात बसून बिडी वडतात. थिएटरानं हाणले पाहिजे हरामखोर. ऐकले का? मूर्खा लाज नाही वाटत, देवापुढे धुपूट सोडतात. पण हे आमच्या भागातलं सांगून काय घरावर हो, लक्ष देऊन ऐका बापू. बहिणी तुम्हाला समजलं ना? आईला राग आला की आई लेकराला शिवी देत होती, हाय ना आई? माय माय दिली ना माय शिवी. हा, जुन्या बाया फत. एक दिवस माय बायको मा देखत मा पोराले म्हणे गाढवाचे. मी उभा होतो बाबा, मी शेवटी घरातून आवाज दिला, म्हटलं गाढव घरीच आहे. काय करता बापा? संत आई आहे, आईनं शिव्या दिल्या. का दिल्या शिव्या? ऐकत नाही म्हणून. तुम्ही ऐकता ना साधूचं? गाव चांगला आहे हो. नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधी सुधना तुम्ही. ऐका मंडळी, ऐकता म्हणता म्हणून सांगतो. संसारात काही पडेल नाही, संसार सोडून द्या बापू. तुमच्या जमिनी आमच्या नावावर करा, तुम्ही पाव पाव गांजा घ्या. आज तो म्हणता कैलास का राजा दम लगाने को आजा. काय हो म्हणता राजू? खरं सांगतो, कोणीच नाही ऐकत, सगळे मतलबी लोक आहेत. तुम्ही नाही, मी बी तसाच आहे. आम्ही कीर्तन भर रडतो, संसार दुःख मूळ चौकळे इंगळ, गावाच्या बाहेर जाऊन लवकर पाकिट फोड. संसार सुटत नाही आणि संसार सोडणं सोपा नाही. हा, आमच्या संग म्हातारे लोक असतात. दिंडी मी चालवतो, सखाराम बाबाची दिंडी. मुक्ताबाईची दिंडी चालक होते सखाराम बाबा, निष्ठावंत वारकरी. 60 वर्ष वारी केली आमचे सद्गुरू सखाराम बाबा. श्रीगुरु वक्ते बाबाच्या आधीचे जे मुक्ताबाईचे चालक होते ते, त्यांची दिंडीत मी चालतो. माझ्यासोबत म्हातारे लोक असतात. माझा 60-60 वर्षाचे लोक. माय म्हणणं आहे 50 वर्ष संसारात गेले, मग महिनाभर वारीत आले विसरायला. 3 दिवस चालतात आणि घरी फोन करतात, हॅलो जेवली? बरेच म्हातारे मला फोन मागतात, बाबा फोन द्या. मी देतो, पण रेकॉर्डिंग लावून देतो. आणि जेवढे म्हातारे बोलले तेवढं रेकॉर्ड करतो, दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांगतो. मग आमच्या दिंडीतले म्हातारे करतात, बाबाला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. संसार सुटत नाही सुटत, आणि संसार सोडणं सोपा नाही. आमचे बुवा लोक सांगतात संसार ताकासारखा आहे. मग ताक फेकून देतात का तुमच्याकडे? आई ताक फेकता का बहिणी हो? हा, दूध डेअरीवर देतात, दूध डेअरीवर. हा, आणि हेल्याले ताक पाजतात. इकडे हेला म्हणतात का? हल्या. काय म्हणतात बहिणी हो? कोणाला म्हणतात हल्या? नाही, खोटं नाही बोलले त्या, खरं आहे. बहिणी हो, हल्याले काय पाजतात? पा ताक. जर हल्या ताक नाही पेला तर ह्या बाया त्या ताकात काळं मीठ, बर्फ, खडी साखर, मसाला टाकून त्याचा मठ्ठा करून हल्याले पाजतात. आता विनोदाचा भाग सोडा, एका वाक्यात सांगतो. संसार ताक आहे, त्या ताकात दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला टाका आणि प्रेमाचा बर्फ होता. आपला संसार मठ्ठा झाल्याशिवाय राहणार नाही. गावात सत्ता चालू आहे, हे अन्नदान, हे पंगत. मग आलो मी, पंगत चालू होती इथं.
लहान लहान लेकरं जेवून राहिले ते लग्नामध्ये पंगता तर कोणी देते हो बाबा. काही ते लोक लग्नात पंगत दिली की महिनाभर सांगतात असं मुलीचं लग्न केलं तालुक्यात उपकार केले का. मुलगी कोणाची आहे तुझी मग लग्न काय शेजारी करेल. अरे देनाशील शब्दात पंगत घे संतामुखी देता घास कोटी यज्ञ होती त्यास. एका एका घासाला कोटी कोटी यज्ञाचं पुण्य लागते. ते एक सिद्ध दिसल्या कोटी कुलाचे होय उद्धरण कोटी कोटी यज्ञ करायचं पुण्य लागते. खरं सोळा संसारात राहा. तुमच्या लेकराला 10,000चे कपडे आणले दिवाळीले एखाद्या अनाथ लेकराची दिवाळी साजरी करा. आनंद आहे संसारात. स्वतःपुरतं तर कुत्रही जगते. आमच्याकडे एक महात्मे आहे संजय बाबा पाचपूर. त्या बाबानं 250 मंदिर बांधले आमच्या भागातले हनुमंतराय. प्रत्येक गावात गेले की स्वतःचे ₹1,00,000 देत आणि मग गावकरी म्हणत आता तुम्ही वर्गणी द्या. आता 12 लाख रुपये ते ज्ञानोबाराय तुकोबाराय पुरस्कार भेटला. 12 गोरक्षणले लगेच देऊन दिला. 1 मिनिटही जवळ नाही ठेवलं. हा आम्हाला त्याने एकच सांगलं मला म्हण शिवा दक्षिणा अधिक 5,000 वाढव पण दान धर्म कर म्हणून हे वाढवले. बाबा या वर्षात मी 3 लाख दान केले. सगळा गजानन महाराज संस्थांचे मृदंगाचार्य वारले मालोकार महाराज त्यांच्या मुलीच्या नावाचे 25,000 टाकले. सखाराम महाराज संस्थांचे मृदंगाचार्य मारुती महाराज त्यांच्या पत्नी शॉट लागून वारल्या त्यांच्या लेकराच्या नावाने 21,000 टाकले. 2 मुलं आहेत आणि एका मुलाचं शिक्षण पुरं कायम किती खर्च लागतो मी न उचलला. म्हटलं मी करेन. हा अजून तुमच्या भागातले 2 महाराज लोक वारले कदम माऊली आणि अधिक काय दत्ता महाराज. हा त्यांच्यासाठी वर्गणी तर करून दिली. एका गावातून 40,000 जमा केले आणून दिले. सुरेगावकर बाबाच्या जोड जोडी केली शेल्याची आणि वर्गणी ते दिले. माजवडचे 21 दिले आणि माझ्या भागातले जे लोक होते दानशूर त्याही फोन पे न टाकायला लावले आणि 1.5 लाख रुपये वारकरी बाल शिक्षण संस्कार शिबिरायला वाटले. 3 लाख रुपये वाटले आणि यंदाही कीर्तनाले जातो. 5,000 रुपये बायकोली सांगत नाही काढून ठेवतो फक्त दानासाठी. म्हणून मी एवढं वजनात सांगतो स्वतःपुरतं कुत्रही जगते. काहीतरी दुसऱ्यासाठी जीवन जगणं शिका. ते जीवन आहे माणसाचं. अजून काही काही गोष्टी सांगत नसतात म्हणून सांगत नाही. एकही क्षेत्र असं नाही की शिव्याची पंगत नशी. ऋषिकेश असो वृंदावन असो जिथं आपले वारकरी वैष्णव पोरं शिकतात तिथं माझी पंगत आहे. पंढरपुरात चतुर्मासात या वर्षात 9 पंक्ता दिलेली. 9 पंक्ता 5-5 हजाराच्या. काहून बाबा मी वयाच्या 15व्या वर्षी एका हॉटेलवर भांडे घासले होते. माझी खायची सोयही नव्हती. माझे मोठे भाऊ तुम्ही ओळखता पुरुषोत्तम महाराज बावस्कार हे घर सोडून गेले होते. आई पागल झालती. बापाले कॅन्सर झालता. गोळ्याले पैसे नसत म्हणून एका हॉटेलवर होतो. पण जेव्हा पांडुरंगाची माळ गळ्यात घातली कपाळाने टिळा लावला आता मी 5 राज्यात फिरतो राजासारखं जीवन जगतो. हा मग हे श्रीमंती पांडुरंगानं दिली म्हणून काहीतरी दुसऱ्यासाठी जीवन जगतो आणि अजूनही पांडुरंगानं माझ्याकडून सेवा करून घ्यावं हेच देवाले मागतो. विठ्ठल संसार चांगला करा पण
संसारात राम भजन करा, वासुदेव वासुदेव म्हणा. सत्यवादी करी गोचार सत्यवादी करी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे किंवा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती कैसे असावे संसारी कैसे पक्षासारखे. आपण संसार करतो पण उंदरासारखा. उंदीरच म्हणतात ना, काय म्हणतात इकडे उंदीर. उंदरात आणि माणसात काय फरक आहे? काही दिसलं की उंदीर कुठं नेते? कापूस, तूर, मक्का, सोयाबीन बोक्यातून घेऊन जाते. झाला थंडा. लक्ष देऊन ऐका बापू, संसारात राहा पण कामामध्ये काम. काही म्हणा राम राम भजन करा. आग्रह केला वासुदेव वासुदेव म्हणा. आग्रह एक शब्द 2 वेळा वापरू नये असं शास्त्र आहे, तरी वापरला का? कोणी जेवण करायला बसले, आग्रह करणार. कसा करतात तुमच्या भागात आग्रह मित्रा? काय म्हणतात? आग्रह करायचे, घ्या घ्या ना, पाहिलं होतं कधी असं म्हणतात? नाही, आग्रह घ्या घ्या. एक शब्द 2 वेळा. हा, आदर करणं असलं की एक शब्द 2 वेळा. आम्ही आलो, माऊली घर पायऱ्या उतरून पटपट पटपट रस्त्यावर या बाबा या बाबा. आदर आदर हा एका शब्दानं होत नाही. कोणी घरी आला आपण म्हणतो राम राम, या या. आदर. जर घाई असली की एक शब्द 2 वेळा वापरा. घाई आहे, पती पत्नी गावात चालले, बुवा फाट्यावर, बाई घरी गाडी आली. समजून राहिलं ना? पती पत्नी गावात चालले, बुवा फाट्यावर, बाई घरी गाडी आली. तो माणूस त्या बाईले कसा बोलवीन? बाई एका आवाजात येते काय? तुम्ही संन्याशी आहे का सगळे? खरं बोलेलं काय भेटा हो? आजी आई बाई एका आवाजात येते काय? माय गुरुवारी आवाज सांगत म्हणे एक वेळ म्हैस लवकर येईल पण बाई नाही. म्हशीने कधी 4 आवाज नाही. ज्याच्या घरी म्हशी आहेत त्याला विचारा, माझं म्हशी गाई मी स्वतः चारू, कधीच काळी नशी हात. मी पुढे म्हशी मागे, मी पुढे म्हशी मागे. एखादी म्हैस जर इकडे तिकडे गेली, काठी घेऊन नाही गेलो, 7 म्हशी होत्या माझे, 7च्या 7 एका आवाजात येत भाऊ. फक्त एकच म्हैस माय ऐकत नव्हती. लक्ष देऊन ऐका, मला पटकन सांगायचं. जर घाई घाई बोलावणं असलं तरी एक शब्द 2 वेळा. परमार्थात घाई आहे. घडी घडी काढवाची पाय अजून किती आहे अवकाश. घाई आहे परमार्थात. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थाची. कर करा लाग पाठ धरा धरा पंढरीची वाट. घाई करा. मग त्या
नामाच्या दृष्टीनं तुकोबारा देवाशी भांडले. विठोबा नामाची नोकरी करतो. देव म्हणतात नोकरी डायरेक्ट नसते, आधी मुलाखत असते. तुकोबारा म्हणतात देवा चतुरा तू, गुण लावण्याची मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. मी तवा नाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी. वाचे कृपा निधी माय बापा. हे देवा एवढे हजार नाव का ठेवले? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे. कष्टले संसार शिने जे देव येती गाढाने, तया दे नामे जेने तो संकेत हा. ब्रह्माचा बोला फिटावा, पर्यद्वैतत्व तो भेटावा. ऐसा मंत्र देखील कवने वेदे बापे, मनोनित्र अक्षर हे नाम नहे जाण केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाले कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतील म्हणून तू नाव ठेवले. देवा घेऊ दे. देव म्हणतात नाही. मग विचार प्रश्न. देवानं प्रश्न विचारला, तुमची जीव कर्म व्यभिचार रहित आहे काय? महाराजांनी उत्तर दिलं, कोणा म्हणे माझी जीव हा. विठोबा माझी जीव कर्म व्यभिचार रहित. जीबीचं कर्म आहे बोलणं. तुकोबाराय म्हणतात देवा मी जसा बोलील तसा वागेल. याचा पहिला अर्थ तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीव हा. देवा माझी जीव तुला सोडून दुसऱ्या कोणाचं नाव नाही देणार. एक गाव आम्ही अनेकाचे काम नाही. आता एक अर्थ झाला. आता दुसरा अर्थ तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. विठोबा माझी जीव तुला सोडून दुसऱ्या कुणाला काही मागणार नाही. तुझे दास्य करू आणि का मागू. धिग झाले जिने माझे पंढरी राया. एकाचा संसार करते आणि दुसऱ्या पुढे भीक मागते ते बाई व्यभिचारी आहे. तुकोबारांदा आम्ही तसे नाही. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. दोन अर्थ झाले. तिसरा अर्थ तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. माझी जीव तुला सोडून दुसऱ्या कुणाला देव म्हणणार नाही. याला ज्ञानोबारांचा अभंग आहे. विठ्ठले न देव म्हणती ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती विठ्ठले विन. तू काय म्हणे जन्मा आल्याचे विठ्ठलची एक देखलिया.
देवा तुला सोडून नाव घेणार नाही, तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही, आणि तुला सोडून दुसऱ्याला देव म्हणणार नाही. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजे भूते खेते, आपुल्या पोटाशी रडते मागते शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण फोडलं. देव अलग आहे आणि दैवते अलग आहे. देव कोण आहे? लक्ष देऊन ऐका. जो नावापुरतं घेतो आणि नावासहित देतो तो देव आहे. म्हणजे मुठभर पोहेच्या बदल्यात सोन्याचं गाव देणारा देव आहे. देवा पुत्र होऊ दे, बोकळ कापी, कोंबड कापी. इकडे कापतात काय? आहेच काय? अरे दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, निर्दयी लोकांना कशी येत नाही क्यू. गाडगे बाबा म्हणत, या निर्दयी लोकांना कशी येत नाही क्यू, निर्दयी लोकांना कशी येत नाही क्यू. असे नवस करू नये बहिणी हो कधी. बकरं कोंबड कोणाचं लेकरू कापून आपलेले लेकरू होईल. हा आमचे गाडगे बाबा तुकडोजी बाबा म्हणायचे, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. बाबा म्हणा, बकऱ्या कोंबड्या खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. आपण हिंदू आहोत. ही म्हणजे हिंसा, दू म्हणजे दूर, हिंसेपासून दूर राहतो तो हिंदू. हीनम दोषयती इति हिंदू, हीन गोष्टीच्या दूर राहतो तो हिंदू. अनिकाच्या कापिती माना निष्ठुरपणा चाड नाही, अनिकाच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही. अनिकाच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही, अनिकाच्या कापिती माना निष्ठुरपणा गो पार नाही. मांस खाता हंस करी जोडून वैर ठेविला, मांस खाता हंस करी जोडून वैर ठेविला. दुसऱ्याच्या माना कापणं, ज्याची मान कापली तो वैरी करून ठेवला, हौस फेरली खायची, तो पुढल्या जन्मात आपल्याला भेटणारच आहे. म्हणून आपण हिंदू आहे बापू, जाण ठेवा, हिंसा करू नका. कोण्याही जीवाचा न घडो न सर. माझी एकच विनंती, पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला, कपाळाला टिळा लावा. तुमच्या गावात एवढा दिव्य सोहळा 75 वर्ष झाले चालून राहिला. पवित्र तुळशीच्या माळी घाला, भगवंताचं भजन करा. हाच उपदेश इथून केला. तुकोबाराय म्हणतात, देवा नाव घेणार नाही, देव म्हणणार नाही, दुसऱ्या कोणाला कधी काही मागणार नाही. मग देव विचारतात दुसरा प्रश्न, तुकोबा तुम्ही जसे बोलले तसे वागले नाही तर, म्हणजे निवडून आल्यावर पक्ष बदलला तर, तुम्हाला नाही समजलं. हा प्रश्न विचारणारा देव आहे. लोक आम्हाला प्रश्न विचारतात. एकदा आमच्या भागात हळदीचं कीर्तन होतं. आमच्याकडे नवरदेवाले लग्नात हळद लावतात. तुमच्याकडे हळद लावतात की बुक्का? काय लावतात आई सांगा ना? हळदच लावतात. कोणती हळद लावतात? आंबी हळद,
नवरदेवाला लावत नाही आंबे हळद? नाही? मग आंबे हळद कधी लावतात? लग्न झाल्यावर. आमचं कीर्तन होतं हळदीचं. नवरदेवाला मला म्हणे बाबा थांबा. मी थांबलो. म्हणे कीर्तन कशाचं आहे? म्हटलं हळदीचं. सांगा नवरदेवाला का लावतात? मग मी त्याला भोळ्या मतानं सांगलं. म्हटलं हळद लावल्यानं नवरदेव सुंदर दिसतो. बरोबर आहे ना आई? काय हो म्हणता, खोट्या बोलता तुम्ही. काही सुंदर नाही दिसत. गोरा गोमटा नवरदेव असला आणि त्याला हळद लावली की सुंदर दिसतो. कोणता? गोरा. आणि काळ्याला हळद लावली की जांभळा होतो तो जांभळा. हा या बाया काही सांगतात. तो म्हणे महाराज काहीतरी दुसरं उत्तर द्या. मग मी त्याला दुसरं सांगलं. म्हटलं नास्तिक लोक देवी पुढे बोकडे कापतात. मग ते लोक असं बोकड आणता बरोबर कापत नाही. त्यांचे नियम आहे. ते बोकडाला घरी आणतात, त्याची आंघोळ घालतात आणि त्याला हळदीचे 5 छापे लावतात. 2 या बाजूनं, 2 या बाजूनं आणि 1 छापा कपाळावर. आणि त्याला कुंकाचा टिळा लावतात. तो बोकड गावात फिरवतात आणि देवीजवळ कापतात. मग तो नवरदेव म्हणे आपलं कसं? मग मी त्याला सांगलं. म्हटलं बाबू माणसाचं आणि बोकडाचं सारखंच असतं. खोटं नाही काही. विचारा त्या बाईले. आई असंच करता ना तुम्ही? नवरदेवाले गल्लीत आणता, त्याची आंघोळ घालता, त्याला हळदीचे लावतात ना छापे लावतात, कुंकाचे टिळे लावतात आणि डीजे लावून बोकड गावामध्ये फिरवतात. फिरवणं झाला रे की दुसऱ्या दिवशी तो बोकड देवीजवळ नेतात नाही. आणि त्या देवीला सांगतात आई आजपासून हा बोकड आईचा ऐकणार नाही, बापाचा नाही, बहीणचा नाही, भावाचा नाही, कोणाचाच नाही. तू जेवढी चाबी फिरवशील हा बोकड तेवढाच करीन. मग देव विचारतात तुकोबा तुम्ही माझं नाव घेसाल? हो. मला देव म्हणसाल? हो. मलाच मागसाल? हो. मला चित्तात ठेवसाल? हो. पण तुम्ही जर वाणी बदलले तर तुकोबारांचा असं होणार नाही. झालं तर मी वचन देतो दुसऱ्याचं. शतखंड झडून यारा. याचा अर्थ 5-10 मिनिट सांगतो.
एकदा हातानं टाळी देवाचं भजन करू. विठोबा विठोबा, तरी हे हो का शतखंड पडो झडून यारा. तुकोबारा म्हणतात देवा, तुला सोडून नाव घेतलं देव म्हटलं आणि दुसऱ्या कुणाले कधी जर काही मागलं तर या जिभीचे या रांडीचे 100 तुकडे होऊन हे गळून पडो. आपल्या मनात येईल प्रश्न, महाराज एका विठोबाचं नाव घ्या बाकीचे सोडून द्याव काय? 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो, मी लांबवत नाही. मला महाराजांनी 10:15 सांगले होते. 5 मिनिटं लांबलं तर लांबलं. लक्ष देऊन ऐका. पतिव्रता बाई. पतिव्रता कोणाला म्हणतात? जे बाई पतीचं कधीच ऐकत नाही. पतिव्रतेचे लक्षण सांगतो, लक्ष देऊन ऐका फक्त. दुःशिलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो पिवा पती स्त्रीभिर्न हातव्य पतिव्रता. ज्या बाईनं मूर्खाचा संसार शेवटावर नेला ते बाई पतिव्रता. शास्त्र सांगते ज्या बाईनं दुःशिलो म्हणजे ज्याच्याविषयी कीर्तनातून बोलता येत नाही असा नालायक नवरा आणि तरी त्याच्या घरात नांदून निघली ते बाई पतिव्रता. दुर्भगो भाग्यहीन मालक आहे. धनो पिवा हातात पैसा नांदत नाही, लोकांची मजुरी करते पण नावाले काळ लागू देत नाही ते बाई पतिव्रता. जडो अर्ध्या संसारात पती पागल झाले त्याला सोडून दुसरा करत नाही ते बाई पतिव्रता. वृद्धो पती म्हातारे झाले, 2 मुलं आहे, एक नोकरीवाला एक शेतकरी. नोकरीवाला पुण्याला गेला, शेतकरी या गावात आहे. मग ते म्हातारपणामध्ये आई वडिलाची वाटणी करतात. आई तू माझ्यामध्ये चाल. नोकरीवाला कोणाला नेतो? नोकरीवाला कोणाला नेतो शहरात? बोला ना आता. हा आता नाही बोलत त्या. आई तू माझ्यात चाल, बाबाले दादा ठेव. बहिणी हो खरं बोला, ज्या मालकाच्या भरोशावर आयुष्यभर जगल्या त्याला म्हातारपणात एकटं सोडून जायच्या वेळेस लाज वाटायला पाहिजे ना. पहिली गोष्ट तर नालायक अवलादीनं म्हणूच नाही आई चाल. आणि तुम्हाला जर म्हटलं तुमच्या मुलांना तर त्याला सांगा ना, दादा येतो पण माझ्या पतीला सोबत घेतो. आयुष्यभर मी त्याच्या भरोशावर जगली रे, मला कोणतीच कमी पडू दिली नाही. मी मालकाची काठी आहे, मी सेवा करीन, तुझे लेकरं वागवीन, तुझ्या घरात मोलकरीन सारखी राबराब राबीन पण पती सोबत घेतो. त्याने म्हटलं नाही आई एकटी चाल. याच्यावर तुमचं उत्तर पाहिजे, दादा मी गावामध्ये 5 घरं भीक मागून खाईन पण माझ्या मालकाला सोडून येत नाही. असं जे बाई म्हणेन ते आहे पतिव्रता. नाही तर जिधर बम उधर हम. पतिव्रता बाई तिचे पती पोलीस ड्युटीवर जायला निघाले. ते बाई दारात आली, तिनं केला टाटा. पोलीस ड्युटीहून घरी आला, कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेला, कीर्तनाला आला. त्या बाईनं केला टाटा. शेजारची बाई म्हणे पा कशी बाई आहे, पोलीसला टाटा करते महाराज बाई. महाराज घरी गेले. मग झोप्याचा ड्रेस घातला, बरमोळा झोपला. सकाळी उठला, उठल्यावर फिरायला गेला. फिरायला जातात ना लोक. कोणते लोक जातात फिरायला? चक्री गंगाफळ, चक्री गंगाफळ. ती निघले फिरायला. त्या बाईनं केला. शेजारची बाई म्हणे पा पोलीसलाही टाटा, महाराजलाही टाटा, बरमोड्यालाही टाटा. दृष्टांत संपला. आता तुम्ही उत्तर द्या, त्या बाईनं जो टाटा केला पोलीसच्या ड्रेसला केला की तिच्या पतीला केला? बरोबर बोलला. धोत्राला केला की पतीला?
बोला ना. पतीला केला. बरमोड्याला केला की पतीला केला? पतीला केला. कपडे किती रंगाचे घातले तिचा कोण आहे? पती आहे, मालक आहे. तसं प्रत्येक हिंदूनं ध्यानात ठेवा, आपला मालक एक आहे आणि त्याचं नाव आहे विठोबा. पण त्या मालकानं वेगळे वेगळे कपडे घातले. विठाई किठाई माझी कृष्णाई कान्हाई, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंती, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी ओ. तुळजापुरातली अंबाबाई विठोबाच आहे, जेजुरीचे खंडोबा विठोबाच आहे, आदमापुरातले बाळूमामा विठोबाच आहे, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज विठोबा आहे, शिर्डीचे साईनाथ विठोबा आहे, शेगावचे गजानन बाबा विठोबा आहेत, मारुतराव बाबा विठोबाच आहे, मोतीराम बाबा विठोबाच आहे. फक्त कपडे बदलून आलेला पंढरीचा राजा म्हणजे हे संत आहे. एकच आहे पण त्यानं कपडे बदलले. अनंत रूपे अनंत वेशे देखिले न्यात्याशी. म्हणून माझी विनंती आहे, तुम्हाला वाटेल त्या देवाला शरण द्या. अंबाबाईवर प्रेम आहे, कुंकू लाव. खंडेरायावर प्रेम आहे, भंडार लाव. विठोबावर प्रेम आहे, बुक्का लाव. भगवान दत्तात्रयावर प्रेम आहे, विभूती लाव. भोले बाबावर प्रेम आहे, भस्म लाव. फक्त काहीतरी लाव. नाही महाराज काहीच लावत नाही, मग गोल टोपी घाल. आमची घालू नको, तिकडेच मर, यात येऊ नको. गंध लावायची लाज वाटते हा? अरे त्याच्याकडून शिका ना काही. त्याने कापून टाकायची लाज नाही, तुम्हाला टिळा लावायची लाज वाटते. कधी कधी असा राग येते हो, ज्याला लाज वाटते. आता हा भाग मला दूर पडते बाबा, म्हणून मी जरा आवडून राहिलो बोले. पहिले या लेकराईले संस्कार लावा, याच्या कपाळाने टिळा लावत जा, मंदिरात पाठवत जा. उठला ना आंघोळ झाली की मंदिरातून ये रे, नंतर शाळेत जाय. एवढंच लेकूर असते मुसलमानाचं, 5 वेळा नमाज पडायला जाते. हा, मग आपल्या लेकराईले वळण लावा. काही ते आपले मर्यादे झाले तरी मंदिरात जात नाही डंगरे आहे. कोणी मेलं पारावर जातात त्या दिवशी मंदिरात जातात, असे आहेत. काय करा बापू. म्हणून माझी विनंती आहे, कपाळाने गंध लावा, तुळशीच्या माळी घाला, एकादशीचं व्रत करा. एवढा दिव्य सोहळा, एवढं सुंदर गाव, तुमच्या गावचं मंदिर पाहून प्रसन्न मन झालं. फक्त हा एवढा 75 वर्षाचा सोहळा. मगाशी हे काकाजी बोलले. तुमचं नाव काय काका? हा, गुलाब पाटील. उल्हास पाटील, गुलाबराव पाटील. मग माझ्याशी बोलले, म्हणत हाय काय द्या. आमच्या खांद्याला खांदे लावून म्हणजे या सोहळ्याचे 2 कार्य करते. पांडुरंगानं आमच्यातून घेऊन गेले, फार मोठी दुःखाची बाब झाली. पण येथे नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव. तिथं रामाला जावं लागलं, कृष्णाला. काल त्यांचा नंबर लागला, आज आपला लागेल. जो खातेवर आला तो तातेवर जाते, ज्याचा बँड वाजा वाजला तो याचा बोबल वाजा वाजतो. आपण ज्या लोकात राहतो तो लोक मृत्यू लोक आहे. पण मगाशी त्यांनी हळहळ व्यक्त केली, बाबा एवढा अमृत महोत्सव आहे पण आमचा आनंद नाही. पण सप्ताह करावंच लागते म्हणून करून राहिलो. पण आमच्यातले 2 सप्ताहाचे पांडुरंगाचे कार्य करते, आदरणीय बबन मुंजाजी भालेराव काका, आदरणीय प्रभाकर संतराम भालेराव, हे 2 कार्यकर्ते या गावातून एक सात्विक व्यक्तिमत्व निघून गेले. आपण पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू आणि पांडुरंगाला मागू, देवा हे 2 तुझे भक्त तुझ्या पायाशी घे. हे सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. त्यांच्या परिवाराही वंदन करतो की बापू याचं दुःख फार मानू नका. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, हे कपडे टाकून दिल्यावर दुसरे कपडे भेटत असतात. तसं नामदेव महाराजांचा अभंग आहे, काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. म्हणून हा सोहळा आनंदात करा. तुम्ही जे मगाशी बोलले की बा या 2 व्यक्तींचं आमच्यावर दुःख आहे, ते दुःख विसरत नसतात, पण विसरायचे प्रयत्न करायचं, भगवंताचं भजन करायचं आणि ते विसरून जायचं. कारण हे दिवस प्रत्येकावर येत असतात. आपण त्यांच्यासाठी, त्या दोघांसाठी आले बसले हसले रडले किती, लवकर लोक विसरले किती, लवकर लोक विसरले.
काळ कधीही थांबत नाही, आयुष्य कुणाचे लांबत नाही. अडले नडले किती झगडले, अडले नडले किती झगडले, कधी कुणाचे आयुष्य वाढत नाही. आले बसले हसले रडले किती, लवकर लोक विसरले किती, लवकर लोक विसरले किती, लवकर लोक विसरले. आपण 2 चरणाचा अर्थ सांगितला, 2 चरण राहिले. पुन्हा कधी योग आला तर येऊ, एक वेळ ज्ञानेश माऊलींचं भजन करू. त्यानंतर हे जे 2 कार्यकर्ते आपल्यातून गेले त्यांच्यासाठी 2 मिनिट रामकृष्ण हरीचं भजन करू. ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी.